नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे। तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ मुंबई उच्च न्यायालयाची भरती निघालेली आहे मित्रांनो। त्या भरतीवर आधारित आणि उच्च न्यायालयाच्या अधीन असलेले प्रश्न मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज मी या चॅनलवर घेऊन येत राहतो, ते सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर चला मित्रांनो, आजच्या या व्हिडिओला सुरू करूयात। तर मित्रांनो, प्रश्न क्रमांक 1 आहे, मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली? तर मित्रांनो, याचे उत्तर आहे सी। मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना 1862 मध्ये झाली। आणि प्रश्न क्रमांक 2 आहेत, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य ठिकाण कुठे आहेत? तर याचे उत्तर आहे डी। मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य ठिकाण आहेत। प्रश्न क्रमांक 3 आहेत, मुंबई उच्च न्यायालयाचा पहिला मुख्य न्यायाधीश कोण होता? तर याचे उत्तर आहे बी, सर मॅथ्यू सास हे मुंबई उच्च न्यायालयाचे पहिला मुख्य न्यायाधीश होता। प्रश्न क्रमांक 4 आहेत, मुंबई उच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र कोणत्या राज्यांवर आहेत? तर याचे उत्तर आहे डी, महाराष्ट्र, गोवा, दादरा व नगर हवेली व दमण दीव। प्रश्न क्रमांक 5 आहेत, उच्च न्यायालयाची नागपूर खंडपीठ स्थापना कधी झाली? तर याचे उत्तर आहे बी, 1936 साली नागपूर खंडपीठाची स्थापना झाली। आणि प्रश्न क्रमांक 6 आहेत, औरंगाबाद खंडपीठाची स्थापना कधी झाली? आणि याचे उत्तर आहेत 6चे उत्तर आहेत बी, 1981 साली औरंगाबाद खंडपीठाची स्थापना झाली। प्रश्न क्रमांक 7 आहेत, गोवा खंडपीठ कुठे आहे? तर याचे उत्तर आहे डी, पणजी येथे गोवा खंडपीठ आहेत। आणि प्रश्न क्रमांक 8 आहेत, मुंबई उच्च न्यायालयाच्या इमारती शैली कोणती आहेत? तर याचे उत्तर आहे सी, गॉथिक पुनरुज्जीवन आहे। प्रश्न क्रमांक 9 आहेत, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश कोण नियुक्त करतो? तर याचे उत्तर आहे सी, राष्ट्रपती हे उच्च न्यायालयाचे न्यायाधीश नियुक्त करतात। प्रश्न क्रमांक 10 आहेत, मुंबई उच्च न्यायालयाचा सध्याचा मुख्य न्यायाधीश कोण नियुक्त करतो? तर याचे उत्तर आहे 10चे उत्तर आहे सी, राष्ट्रपती हे नियुक्त करतो। प्रश्न क्रमांक 11 आहेत, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचे किमान वय किती असावे? तर याचे उत्तर आहे 11चे उत्तर आहे सी, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचे किमान वय हे 35 वर्षे असावे। आणि प्रश्न क्रमांक 12 आहेत, उच्च न्यायाधीशाचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? तर याचे उत्तर आहे 12चे उत्तर आहे बी, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचा कार्यकाळ हा 62 वर्ष असतो। प्रश्न क्रमांक 13 आहेत, मुंबई उच्च न्यायालय कोणत्या संवैधानिक अनुच्छेदाखाली स्थापन आहेत? तर याचे उत्तर आहे 13चे उत्तर आहे सी, अनुच्छेद 214 हे बरोबर उत्तर आहेत। प्रश्न क्रमांक 14 आहेत, मूलभूत अधिकारांसाठी उच्च न्यायालय कोणते आदेश देते? तर 14चे उत्तर आहे सी, ब्रीट आदेश देते। आणि प्रश्न क्रमांक 15 आहेत, उच्च न्यायालय किती प्रकारचे ब्रीट देते? तर याचे उत्तर आहे 15चे उत्तर आहे सी, उच्च न्यायालय हे 5 प्रकारचे ब्रीट देते। प्रश्न क्रमांक 16 आहेत, खालीलपैकी कोणता ब्रीट नाही? तर मित्रांनो, 16चे उत्तर आहेत डी, सुप्रीमस हे ब्रीट नाही। प्रश्न क्रमांक 17 आहेत, मुंबई उच्च न्यायालयाचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? तर याचे उत्तर आहे 17चे उत्तर आहे सी,
मुख्य न्यायाधीश. प्रश्न क्रमांक 18 आहेत. मुंबई उच्च न्यायालयात वापरली जाणारी मुख्य भाषा कोणती? तर याचे उत्तर आहे 18चे उत्तर आहे सी. इंग्रजी ही भाषा मुंबई उच्च न्यायालयात वापरली जाते. प्रश्न क्रमांक 19 आहेत. मुंबई उच्च न्यायालयाचे चिन्ह काय आहे? तर याचे उत्तर आहे सी. न्यायदेवी हे चिन्ह आहेत. प्रश्न क्रमांक 20 आहेत. मुंबई उच्च न्यायालयात किती खंडपीठे आहेत? तर याचे उत्तर आहे 20चे उत्तर आहे सी. मुंबई उच्च न्यायालयात 4 खंडपीठे आहेत. आणि प्रश्न क्रमांक 21 आहेत. मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या कायद्याने झाली? तर याचे उत्तर आहे 21चे उत्तर आहे बी. इंडियन हायकोर्ट ॲक्ट 1861 या कायद्याने स्थापना झाली. प्रश्न क्रमांक 22 आहेत. उच्च न्यायालयात अपील कोणत्या न्यायालयात जाते? उच्च न्यायालयात अपील कोणत्या न्यायालयात जाते? तर याचे उत्तर आहे 22चे उत्तर आहे सी. सर्वोच्च न्यायालयात जाते उच्च न्यायालयाची अपील. प्रश्न क्रमांक 23 आहेत. मुंबई उच्च न्यायालयाची मुख्य प्रशासकीय अधिकारी कोण? तर याचे उत्तर आहे 23चे उत्तर आहेत बी. रजिस्ट्रार जनरल हे मुंबई उच्च न्यायालयातील मुख्य प्रशासकीय अधिकारी असते. प्रश्न क्रमांक 24 आहेत. मुंबई उच्च न्यायालयाची इमारत कोणत्या वर्षी पूर्ण झाली? तर याचे उत्तर आहे बी. 1878 साली पूर्ण झाली. प्रश्न क्रमांक 25 आहेत. मुंबई उच्च न्यायालय कोणत्या नदीजवळ आहेत? मुंबई उच्च न्यायालय कोणत्या नदीजवळ आहेत? तर याचे उत्तर आहे सी. अरबी समुद्र किनाऱ्यावर आहेत. प्रश्न क्रमांक 26 आहेत. मुंबई उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची कमाल संख्या कोण ठरवतो? तर याचे उत्तर आहेत 26चे उत्तर आहेत सी. संसद ठरवते. प्रश्न क्रमांक 27 आहेत. मुंबई उच्च न्यायालयाचा न्यायाधीश शपथ कोणाकडून घेतो? तर याचे उत्तर आहे 27चे उत्तर आहे बी. राज्यपालाकडून घेतो. प्रश्न क्रमांक 28 आहेत. मुंबई उच्च न्यायालयात प्रथम पहिला न्यायाधीश कोण? तर याचे उत्तर आहेत बी. न्यायमूर्ती सुजाता मनोहर. आणि प्रश्न क्रमांक 29 आहेत. मुंबई उच्च न्यायालय कोणत्या शहरात स्थित आहेत? तर याचे उत्तर आहेत सी. मुंबईमध्ये स्थित आहेत. आणि प्रश्न क्रमांक 30 आहेत. मुंबई उच्च न्यायालय हे कोणत्या न्यायालयाच्या अधीन आहेत? तर याचे उत्तर आहे सी. सॉरी मित्रांनो, प्रश्न चुकीचा वाचला गेला. प्रश्न क्रमांक 30 आहेत. मुंबई उच्च न्यायालय हे कोणत्या न्यायालयाच्या अधीन नाही? तर याचे उत्तर आहे सी. सर्वोच्च न्यायालय वगळता कोणाच्याही अधीन नाही. मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण की अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज मी या चॅनलवर घेऊन येत राहतो. आणि चला मित्रांनो, आता या व्हिडिओला संपवूया आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.